लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण लोक तुला कधीच पूर्ण ओळखत नाहीत. ते तुझा चेहरा पाहतात पण तुझा प्रवास पाहत नाहीत. ते तुझा आवाज ऐकतात पण तुझं मन ऐकत नाही. लोकांना फक्त एक गोष्ट सोपी वाटते, ती म्हणजे मत देणं. कारण मत देण्यासाठी मेहनत लागत नाही, संघर्ष लागत नाही, रात्री जागणं लागत नाही. तू काही कर, लोक बोलणारच. हे आयुष्याचं सत्य आहे. तू पुढे गेलास तर म्हणतील नशीब चांगलं होतं. तू थांबलास तर म्हणतील याच्याकडून काहीच होत नाही. तू शांत राहिलास तर म्हणतील याच्याकडे हिंमत नाही. आणि तू बोललास तर म्हणतील फार शहाणा झालाय. म्हणूनच लोक समाधानी असतील अशी अपेक्षा ठेवणं हीच सगळ्यात मोठी चूक आहे. तू जर प्रत्येकाच्या बोलण्याला उत्तर द्यायला बसलास तर तुझ्या आयुष्यात काहीच तयार होणार नाही. कारण वेळ जातो आणि वेळ परत येत नाही. लोक तुला समजावतील की जपून चाल, धोका घेऊ नको, सेफ राहा. पण सेफ राहून कोणी स्वतःची ओळख बनवलेली नाही. लक्षात ठेव, जे खरंच काहीतरी करत असतात ते फार कमी बोलतात, कारण त्याचं लक्ष स्वतःच्या कामावर असतं. आणि ज्याच्याकडे काहीच नसतं त्याच्याकडे फक्त शब्द असतात. तू जेव्हा काही नवीन सुरू करतोस तेव्हा लोक आधी असतात, कारण त्यांना तुझी सुरुवात दिसते, तुझी मंजिल नाही. आणि भाऊ, प्रत्येक मोठी गोष्ट ही सुरुवातीला लहान दिसते. कधी कधी लोकांचे शब्द डोक्यात घर करून बसतात. हे जमणार नाही, हे आपल्याकडे, हे शक्य नाही. तुझ्यासारखे खूप प्रयत्न करून हारले. त्या क्षणी मन कमजोर होतं, कारण माणूस हा स्वतःपेक्षा लोकांवर जास्त विश्वास ठेवतो. पण त्या क्षणी एक निर्णय घ्यायचा असतो, ऐकायचं की चालायचं. जो ऐकत राहतो तो तिथंच अडकतो, आणि जो चालत राहतो तो हळूहळू पुढे जातो. लोक तुला तुझ्या क्षमतेनुसार नाही तर त्याच्या मर्यादानुसार मोजतात, कारण त्यांना जे शक्य नाही ते तुलाही अशक्य वाटावं असं त्यांना वाटतं. तू वेगळं विचार करतोस म्हणूनच लोक तुला कमी लागतात, कारण तुझा विचार त्यांना स्वतःची मर्यादा आठवण करून देतो. कधी कधी आपलेच लोक सगळ्यात जास्त टोमणे मारतात आणि तेच जास्त दुखतं, कारण अपेक्षा आपण बाहेरच्याकडून नाही तर आपल्याकडून ठेवलेली असते. पण हे लक्षात ठेव, तू लोकांसाठी नाही, तू तुझ्या आयुष्यासाठी जगतोयस. तू जर आज लोकांच्या भीतीला मान दिलास तर उद्या तुझं आयुष्यही त्यांच्यासारखं होईल, आणि मग दोष देण्यासाठी कोणी उरणार नाही. लोक तुला तेव्हाच कमी लेखतात जेव्हा तू त्यांच्या बरोबरीचा असतोस. ज्या दिवशी तू पुढे जाशील त्या दिवशी त्यांचा आवाज आपोआप कमी होईल. आज लोक दुर्लक्ष करतील, आज तुझ्यावर असतील, आज तुझ्या प्रयत्नांना किंमत देणार नाही. पण लक्षात ठेव, परिणाम बोलायला लागले की शब्द शांत होतात. म्हणून उत्तर देऊ नकोस, वाद घालू नकोस, स्वतःला सिद्ध करत बसू नकोस, कारण तुझं खरं उत्तर आज शब्दात नाही, उद्या परिणामात असणार आहे. कधी कधी असं वाटतं की सगळे पुढे जात आहेत आणि आपणच मागे आहोत, पण प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. कोणी लवकर पोहोचतो, कोणी उशिरा, पण जो पोहोचतो तो थांबत नाही. तुझी तुलना कुणाशी करू नकोस, कारण तुला जी लढाई लढावी लागते ती दुसऱ्याला कधीच लढावी लागलेली नसते. काही लोक जन्मापासून तयार असतात आणि काही लोकांना स्वतःला घडवावं लागतं, आणि घडवलेली माणसं ही जास्त मजबूत असतात. जेव्हा तुझ्याकडे काहीच नसतं तेव्हा लोक तुला ओळखत नाहीत, पण जेव्हा तुझ्याकडे ध्येय असतं तेव्हा देवसुद्धा तुला ओळखतो. कधी कधी मन खूप थकलेलं असतं, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, कोणी समजून घेत नाही. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेव, तू कमजोर नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. आणि थकलेला माणूस जर थांबला नाही तर तोच माणूस एक दिवस उदाहरण बनतो. शांत राहणं ही कमजोरी नाही, ती मोठी ताकद आहे. कारण प्रत्येकाला उत्तर देत बसलास तर स्वतःसाठी वेळच उरणार नाही. तू शांत राहा, काम करत राहा, उत्तर वेळ देईल. एक दिवस असा येईल जेव्हा लोक म्हणतील आम्ही याला सुरुवातीपासून पाहिलं होतं, आणि तू मनात असशील, कारण तुला माहीत असेल त्या सुरुवातीला ते कुठेच नव्हते. म्हणून शेवटची गोष्ट लक्षात ठेव, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण लोक बोलतात आणि आयुष्य काम करणाऱ्यांचं बदलतं.